शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या शब्दांच्या 8 जातींपैकी पहिली जी भिकारी जात, त्या भिकारी जातीचं नाव काय आहे? नाम. नाम हा संस्कृत शब्द आहे, तत्सम शब्द आहे, ज्याला मराठीमध्ये किंवा तद्भव मध्ये काय म्हणतात? नाव असं म्हणतात. सोपा आहे. नामाची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर नाम म्हणजे सृष्टीतील वास्तविक अथवा काल्पनिक वस्तूला दिलेलं सर्वसामान्य नाव, त्याला आपण नाम म्हणतो. की नाम म्हणजे काय? वास्तविक अथवा काल्पनिक एखाद्या वस्तूला, पदार्थाला किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्या नावाला काय म्हणतो आपण? नाम. नाम ही जात आहे, वस्तुवाचक आहे. वस्तुवाचक मध्ये 2 प्रकार. एक आहे वास्तविक अथवा काल्पनिक, म्हणजे ती डोळ्यांनी दिसू पण शकते किंवा दिसू पण शकत नाही, तिला आपण अनुभवू शकतो, जिची चव घेऊ शकतो किंवा चव घेता येत नाही, या सर्वांना नाम असे म्हणतात. त्याच्यानंतर एखाद्या पदार्थामध्ये असणाऱ्या गुणधर्माला सुद्धा काय म्हणतात? नाम. नाम ही कोणती जाते? विकारी जाते. नामाला जे विकार होतात हे विकार 3 गोष्टींमुळे होतात. नामाचं काय बदलल्यामुळे? लिंग बदलल्यामुळे. नामाचं काय बदलल्यामुळे? वचन बदलल्यामुळे. नामाला काय जोडल्यामुळे? विभक्तीचे प्रत्यय. नामाच्या रूपावर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे काय म्हणतात? विकरण असं म्हणतात. नामाचं जर सामान्य रूप आपल्याला करायचं असेल तर त्याला काय जोडावे लागतात? तर त्याला विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागतात किंवा त्याला शब्दयोगी अव्यय जोडावे लागतात. सपोज उदाहरण घेतलं पाणी, जर त्याला प्रत्यय जोडला तर पाण्यात होतं, त्याच्यात सामान्य रूप कोणतं आलं? पाण्या. बरोबर? किंवा पाण्यामध्ये काय जोडलं आपण? शब्दयोगी अव्यय. पाणीचं काय झालं? पाण्या. हे सुद्धा त्याचं काय झालं? सामान्य. नेक्स्ट आहे सर्वनामे, विशेषणी किंवा केवळ द्रव्याव्यय यांचा वापर कशासारखा होतो? नामासारखा होतो. सर्वात जास्त वापरली जाणारी जात म्हणजे काय? नाम आहे. नामाचे मोरो केशव दामले यांनी 2 भागात वर्गीकरण केलं. एक आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे धर्मवाचक. धर्म म्हणजे काय रे? पहिल्यांदा तर धर्म म्हणजे गुण किंवा भाव हे स्वतंत्र असतात का? नाही, ते कोणत्या तरी व्यक्तीच्या, पदार्थाच्या किंवा वस्तूच्या अंगी असतात आणि त्यांनाच काय म्हणतो आपण? धर्मी वाचक म्हणतात. धर्मी वाचकचे 2 प्रकार. एक आहे सामान्य नाम आणि दुसरा आहे विशेष नाम. सामान्य नामाचे परत 2 प्रकार केले आपण, पदार्थवाचक आणि समूहवाचक. लक्षात घ्या. धर्मवाचक म्हणजेच कोणतं नाम रे? भाववाचक. सगळ्यात पहिल्यांदा सामान्य नाम. सामान्य नामाची व्याख्या काय आहे? एकाच जातीच्या किंवा जातीतील समान गुणधर्मामुळे त्यांना जी नावे दिली जातात त्यांना काय म्हणतात? सामान्य. मुलगा, मुलगी, घर, शाळा, नदी, पर्वत ही काय झाली तुमची? सामान्य नामे. सामान्य नाम हे कसं असतं रे? जातीवाचक, पूर्ण जातीला दिले जातं. त्याच्यानंतर सामान्य नामांना स्वतःचा अर्थ असतो, स्वतंत्र अस्तित्व असते. सर्वात महत्वाचा प्रश्न, सामान्य नामांचं अनेक वचन होऊ शकतं. जसं नदी, नद्या, गड, पुस्तक, पुस्तके. बरोबर? सामान्य नामांचा कधी कधी आपण जर बघितलं विशेष नामांसारखा वापर केला. कसा? विशेष नामांचा. नेक्स्ट एक आहे पदार्थवाचक. त्यालाच काय म्हणतो आपण? द्रव्यवाचक. कशाला म्हणायचं रे पदार्थवाचक? जे संख्येत मोजता येत नाही. जे कशात मोजतात? लिटर, मीटर, किलोग्रॅम, ग्रॅम, ब्रास याच्यामध्ये मोजतात त्यांना काय म्हणतात रे? पदार्थवाचक. साखर कशात मोजतो? किलोग्रॅम. सोने, ग्रॅम, दूध, लिटर, वाळू, ब्रास. समूहवाचक म्हणजे समूहाला दिलेली नावे. कळ, वर्ग, सैन्य, घर, समिती, थवा, गुच्छ याला काय म्हणतात? समूहवाचक. या 2 पैकी कोणाचं अनेक वचन होतं रे? पदार्थवाचकचं होतं का समूहवाचकचं? समूहवाचकचं अनेक वचन होतं. समिती, समित्या. पदार्थवाचक नामे नेहमी काय? एक वचनीच असतात, त्यांचा अनेक वचन होत नाही. जसे सोने, सोने, साखर, साखर, पाणी, पाणी, कापड, कापड. नेक्स्ट बघा, जातीचा बोध होत नसून त्या जातीतील कशाचा? विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो त्याला कोणतं नाव म्हणतात? विशेष नाम. मी मुलगा घेतला हरी, राम, मुलगी, मुलीचं नाव काय घेतलं? गंगा घेतलं, सीता घेतलं.
नदी घेतली एखादी, गोदावरी, पर्वत घेतला एखादा, सह्याद्री शहर घेतलं मी, मुंबई, म्हणजे त्यांना गुन्हे करता ठेवलेले नाव आहे, त्याला काय म्हणतात विशेष नाम. विशेष नाम कसं असतं? व्यक्तिवाचक. आणि सामान्य नाम जातीवाचक. विशेष नाम कशाचं नाव असतं? त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं, त्या पदार्थाचं, त्या ठिकाणाचं नाव असतं. विशेष नाम कशासाठी? गुन्हे करता, म्हणजेच कशासाठी? ओळखण्यासाठी. विशेष नाम हे काय असतं? अर्थहीन असतं. की घेतलं मी दीपक, दीपक म्हणजे दिवा, आपण मुलाचं नाव दीपक, म्हणजे हे कसं असतं रे? अर्थहीन असतं. काही कसे असतात? अर्थपूर्ण असतात. विशेष नामांना स्वतंत्र अस्तित्व असतं, लिंगही त्यांचं सूचित होतं. विशेष नामे नेहमी कशी असतात? एक वचनी असतात. कशी असतात? एक वचनी. जर त्यांचा वापर अनेक वचनी झाला तर ती काय म्हणून येतात? आमच्या वर्गात बरेच पाटील आहेत, बरोबर? तसं पाहिलं तर पाटील हे विशेष नाम आहे, पण इथं काय म्हणून वापरलं? अनेक वचनी. म्हणजे काय झालं? तिसरा प्रकार नामाचा भाववाचक नाम. त्यालाच मेन आपण वर्गीकरणामध्ये काय म्हणतो? धर्मवाचक. भाववाचक नामालाच काय म्हणतात? गुणवाचक. गुण बोलतात. ज्या नामाने पदार्थांमधला, वस्तूंमधला, व्यक्तींमध्ये असणारा आपल्याला काय कळतो? गुण, धर्म किंवा भाव कळतो, त्यालाच काय म्हणतात? भाववाचक नाम. जसं उदाहरणार्थ गोडवा, आनंद, धैर्य, शौर्य, माधुर्य, ही सर्व काय आहे? भाववाचक. भाववाचक नाम. अजून कशाला भाववाचक नाम म्हणतात? स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना सुद्धा भाववाचक नाम. बाल्य, तारुण्य, वार्धक्य, मरण, हे काय दाखवतात? स्थिती, यांना सुद्धा काय म्हणायचं? भाववाचक नाम. किंवा आपण कृतीला सुद्धा हास्य, चोरी, उड्डाण, धाव, ही क्रियांना दिलेली नावे, यांना सुद्धा काय म्हणायचं? भाववाचक. भाववाचक नामाची वैशिष्ट्य. त्यामुळे काय करतो रे आपल्याला? त्याचा गुण कळतो. गुण किंवा धर्म वेगळा असं नाही, तो कोणत्या तरी व्यक्तीच्या, पदार्थाच्या अंगी असतो. त्यामुळे काय होतं? भावाचक नामामुळे गुणाचा लोभ होतो. भावाचक नामा म्हणजे त्यांना स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, त्यांची चव घेता येत नाही. त्याच्यानंतर त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसतं. ती कोणत्या स्वरूपाची असतात? अमूर्त स्वरूपाची. कोणत्या? भाववाचक नामे तयार करायची असेल तर कशापासून तयार केली जातात रे? विशेष नामांपासून, धातूंपासून, विशेषणांपासून, अव्ययांपासून. तर त्याला काय लावावं लागतं रे? प्रत्यय. पण ते प्रत्यय लावल्यावर भाववाचक नामे तयार होतात. आई, ई, की, गिरी, प, त, त्व, य, पना, हे सर्व प्रत्यय लागून कोणती नामे तयार होतात? भाववाचक. नवलाई, कोदाई, चपळाई, दांडगाई, धुलाई, गरिबी, श्रीमंती, वकिली, गोडी, गुलाबी, लबाडी, आपुलकी, भिक्षुकी, बसवेगिरी, महंतगिरी, दादागिरी, देवपण, मोठेपणा, माणुसकीपण, सौंदर्य, शौर्य, माधुर्य, मित्रत्व, शत्रुत्व, प्रौढत्व, समता, नम्रता, हे प्रत्यय लागून कोणती नामे तयार होतात? भाववाचक. नेक्स्ट बघा, पहिलं पण सांगितलं सामान्य नाम कधी कधी कशाचं काम? विशेष नाम. विशेष नाम, भाववाचक नाम, विशेष नामाचं. अजून कोण नामाचं कार्य करतं? अव्यय, धातू, धातू साधिते, विशेषणे, हे सर्व काय करतात? नामाची कार्य. बघा, सामान्य नामा कशाची कार्य करतात? विशेष नामाची. मी आताच नगरहून आलो. नगर एक शहर आहे, मूळ ते सामान्य नाम होतं, पण वाक्यात काय म्हणून आपण? विशेष. शेजारची तारा यंदा बिघ झाली, तारा एक नक्षत्र आहे, वाक्यात काय म्हणून वापरतात? विशेष नाम. लहान मुलीचं नाव ठेवलं ते. विशेष नामांचा वापर कधी कधी सामान्य नाम म्हणून. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. कुंभकर्ण हे रामायणातलं पात्र आहे, रावणाचा भाऊ. ते विशेष नाम होतं. कुंभकर्ण म्हणजे झोपाळू. जेव्हा दोन व्यक्तींची तुलना असते तेव्हा ते काय म्हणून वापरलं जातं? सामान्य नाम म्हणून वापरतात. नेक्स्ट, भाववाचक नामांचा वापर कधी कधी विशेष नाम. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी. शांतता मुलगा आहे तुमचं, भाववाचक नाम आहे. शांती वाक्यात काय म्हणून आलं? विशेष नाम म्हणून आलं. विशेष नामांचा एक वचनी काय म्हणून वापर? सामान्य नाम. विशेष नामे नेहमी कशी असतात? एक वचनी. म्हणजे ज्यावेळेस ते अनेक वचनी वापरतात त्यावरती वाक्यात काय होतात? सामान्य नामे. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. तसं पाहिलं तर पाटील हे विशेष नामे, पण 3 पाटील.
विशेष नामांचं अनेक वचन होतं का? तिथं 3 पाटील म्हणून ही काय म्हणून वापरली? सामान्य नाम म्हणून. नेक्स्ट बघा, विशेषणाचा काय म्हणून वापर? नाम. बघा, शहाण्याला शब्दाचा माग शहाणा म्हणून काय रे तुमचं? विशेषण. इथं काय जोडला आपल्याला? प्रत्यय जोडला विशेषणाला. आता ते काय झालं? नाम. श्रीमंतांना गर्व असतो या शब्दात कोणता प्रत्यय जोडला? नाम. श्रीमंत हे काय रे? विशेषण. प्रत्यय जोडल्यामुळे ते काय झालं? नाम झालं. नेक्स्ट, अवयवांचा वापर नामासारखा. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा आहे. वाहवा कोणता अव्यय? केवळ उपयोगी. काय म्हणून आलं? नाम. धातूंचा वापर नामासारखा. पोहणे हा त्याचा आवडता छंद. पोहणेमध्ये धातू कोणता? पोह. वाक्यात काय म्हणून वापरलं? नाम वापरलं. एकाक्षरी शब्द सुद्धा कशाप्रमाणे वापरतात? नाम. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ श्रीने व्हावा. श्री एकाक्षरी. वाक्यात काय म्हणून वापरलं? नाम. हा झाला तुमचा कितवा टॉपिक.